रान 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 चला उठवू सारे रान रे। जे हवामान आहे त्याच्यामध्ये तूर झालं किंवा इतर पिकं जे आहेत त्याच्यावर तुडतुडे, मावा, आळी वगैरे अशा पिकांवर अशा किडींचा प्रादुर्भाव होतोय। तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? वातावरणामुळे आपले डाळिंब पीक आता आपण सध्या फुलावर येत होतं, पण ह्या वर्षीची अतिवृष्टीने इतका परिणाम आपल्या याच्यावर झालाय की पूर्णपणे सेटिंग खराब झालेली आहे, फळाची फुलगळ झालेली आहे। शिवाजी भाऊ, यंदा कांद्यावरती जरा करप्याचा जास्त प्रादुर्भाव दिसतोय, बऱ्यापैकी आपला कांदा आहे। मला आता शेती करावीशीच वाटत नाही, अर्ध पीक तर किड्यांनी खाऊन घेतलं आणि अर्धा निसर्गानं वाटोळ करून टाकले। आता शेती करणंच बंद करून टाकू। शिवाजी भाऊ, काय असेल तर सोल्युशन द्या, सल्ला द्या आम्हाला, सांगा सगळ्यांना। मी कृषी दूत शिवाजी धोत्रे, पिंपरी तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। आपण ज्या सर्व मित्रांनी आता ज्या समस्या मांडल्या, कोणाची कांद्याची समस्या असेल, कोणाची डाळिंबाची समस्या असेल, कोणाची ऊसाची समस्या असेल, त्या सर्व समस्यावर आपल्याकडे एकच सोल्युशन आहे। महाराष्ट्र शासनाने आपले एक सुंदर असं ऍप लॉन्च केलेले आहे, महाविस्तार AI ऍप। तर या ऍपच्या माध्यमातून आपल्या ज्या समस्या आहेत, सपोज कोणाची किडीची समस्या असेल, कोणाची खताची समस्या असेल, या सर्व समस्या एकाच प्लॅटफॉर्मवर शासनाने आणलेल्या आहेत आणि एकाच ठिकाणी आपल्याला ते सोल्युशन भेटणार। आणि या सोल्युशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या पिकाचं भरघोस असं उत्पन्न, जे आता शेती शेतकऱ्यांच्या मनात जातं की बाबा शेती तोट्यात जाते, तर याच्यावरती आपलं एकच सोल्युशन शासनाने एक सुंदर असं प्लॅटफॉर्म एकाच ठिकाणी आणलेलं आहे, महाविस्तार AI ऍप। तर या माध्यमातून आपण काय करू शकतो, त्याला एक चॅटबॉटची सुविधा दिलेली आहे। चॅटबॉट मध्ये आपण शेतकऱ्यांनी प्रत्येक आपल्या मोबाईलमध्ये ज्यावेळी महाविस्तार ऍप डाउनलोड करतो त्यावेळी आपण फक्त त्याच्यावर क्लिक करायचं, आपली समस्या त्या ठिकाणी मांडायची आणि मांडल्यानंतर ते ऍप आपल्याला सांगतं की आपण काय सोल्युशन केलं पाहिजे। आपण जसं एखाद्या व्यक्तीला विचारतो की माझ्या कांदा पिकावर एखादा रोग झाला, तर त्या रोगासाठी मी काय केलं पाहिजे, तर त्या ठिकाणी हे ऍप आहे ना, आपल्या मित्रासारखं बोलतं आपल्याशी, ते सांगतं की बाबा माझ्या कांदा पिकावर करप्या झालाय, माझ्या डाळिंबावर हा रोग झालाय। तर त्यावेळेस ते ऍप समोर सांगतं, आपल्याला सोल्युशन सांगतं की ह्या माध्यमातून आपण ते ही फवारणी आपण करू शकतो आणि ह्या फवारणीनंतर रिझल्ट येऊ शकतो। आपण पूर्वी कसं आपण खूप एखादा सल्लागार ठेवायचो, त्याला वेगळे पैसे द्यायचो, त्यापेक्षा ऍपच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, आता सल्लागार न ठेवता हे महाराष्ट्र शासनाने लॉन्च केले जे महाविस्तार ऍप AI ऍप। AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स। याच्या माध्यमातून काय करू शकतो, ते आपल्याशी बोलतं, हवामान बदलाप्रमाणे कीड आणि रोगाची माहिती आपल्याला पूर्वनियोजित म्हणजे अगोदर सांगतं की आपल्या याच्यामध्ये काय बदल होणार आहे। त्याच पद्धतीने ह्या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या ऍपचा यूज करा, आपण सगळ्यांनीच यूज करू आणि आपण आपल्या मित्रांना सांगू की ह्या ऍपचा यूज करा आणि आपलं शेतीचं भरघोस उत्पन्न वाढवा। याबद्दलची अधिक माहिती आपल्याला पुढे कशी भेटेल? आपण ज्या सगळ्या समस्या मांडल्या त्या ठिकाणी आपल्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे मंडळ कृषी अधिकारी माननीय शीतल मॅडम या ठिकाणी आलेले आहेत। आपण अधिक माहितीसाठी आपण त्यांच्याकडे जाऊया। तर नमस्कार सर्वांना। नमस्कार। आपल्या कृषी विभाग महाराष्ट्र शासनाने आपल्या शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी एक AI ऍप डेव्हलप केलेला आहे, महाविस्तार AI ऍप असं त्याचं नाव आहे। तर हे ऍप कसं वापरायचं आणि मोबाईलमध्ये इन्स्टॉल कसं करून घ्यायचं या बाबतीत तुम्हाला थोडीशी माहिती सांगते। माहितीचा जास्तीत जास्त वापर करतील त्या शेतकऱ्यांचा आपण योग्य तो सन्मान करणार आहोत। धन्यवाद सर्वांना।